सोयाबीनच्या भावात आठवड्याभरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सोयाबीन 4,700 रुपये प्रति क्विंटल दर विकले जात आहेत. शेतकऱ्यांना भाव वाढायची अपेक्षा होती, मात्र सोयाबीनचे दर सातत्याने चढ उतार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वातावरण निर्माण झालं आहे. बाजाराचा आढावा घेऊन शेतकरी सोयाबीन विकण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. मी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. मी यावर्षी माझ्या 5 एकर क्षेत्रावरती सोयाबीनची लागवड केलेली होती. या सोयाबीनच्या पिकावरती नैसर्गिक आपत्तीमध्ये येलो मोझॅक व्हायरस व सततचा पाऊस या 2 गोष्टींचा अटॅक झाला. त्यामुळे ह्यावर्षी फार नुकसानीत आलेलो आहे. 5 एकरावर फक्त 25 कट्टे सोयाबीन झालेलं आहे. बाजारात त्याला भाव आता शेतकरी 4 ते 4,500 रुपये या किमतीने मागायला लागलेत. व्यापाऱ्याकडून सांगण्यात येते की आणखी 2 महिन्यांनी सोयाबीनचे रेट वाढतील, म्हणून ते सोयाबीन आमच्या गावातील जवळजवळ 70% लोकांनी अजून विक्रीसाठी बाजारात पाठवलेलं नाही. तो घरी तसाच ठेवलेला आहे. सरकारनं या गोष्टीकडे गांभीर्याने बघून थोडासा हस्तक्षेप करावा व विम्याचं संरक्षण असू दे किंवा बाजारातील भावाची स्थिरता असू दे, या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. सोयाबीनचे दर आत्ता 5200-5300 या लेवलला आहेत. खरं तर मार्केट गेले 3 महिने झाले दिवसेंदिवस खालीच येत आहे आणि पुढंसुद्धा मार्केट फार मोठी तेजी होण्याची शक्यता नाही आहे. गेल्या महिन्यात वाटत होतं की मार्केट एकदा 6,000 पर्यंत वाढेल, परंतु जागतिक बाजारपेठेमधल्या डिमांड आणि आपल्या लोकल भारतातल्या डिमांड पाहता, तेलाच्या दरातली घसरण पाहता सोयाबीनमध्ये तेजी तूर्त कुठं दिसत नाही आहे. जास्तीत जास्त हे 55 ते 57 पर्यंत जाऊ शकतात. 55-57 दर आल्यानंतर शेतकऱ्यांनी तो माल विकला पाहिजे. अन्यथा परत एप्रिल-मे नंतर जेव्हा आपल्या मोहरी राजस्थान मध्य प्रदेशमधली जे रायडाचं पीक असतं ते जर चालू झालं तर त्यानंतर परत एकदा 5200-5300च्या लेवलला खाली येऊ शकतं आहे. यावर्षी सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांनी माल जसा थांबवून ठेवलेला आहे की दर चांगले यायला पाहिजे म्हणून, परंतु समोर पेंडीला आणि तेलाला डिमांड नसल्याकारणाने कुठलंही मार्केटमध्ये उठाव नाही आहे, डिमांड नाही आहे. त्यामुळे तेजीची शक्यता फार कमी आहे. शेतकऱ्यांनी समजा 5200 ते 55 ते 57चे दर एकदा परत मिळाले तर त्या दरात माल विकला पाहिजे. पुढं फार मोठी तेजी दिसत नाही आहे.